इचलकरंजीतील सांगली नाका परिसरात उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सभागृह उद्यान उभारण्यात आलंय. अत्याधुनिक सुविधा, सुशोभीकरण आणि नागरिकांसाठी विरंगुळ्याचं ठिकाण म्हणून या उद्यानाची घोषणा करण्यात आली होती. या भव्य प्रकल्पाचं उद्घाटन काही वर्षांपूर्वी विविध मान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आलं होतं. मात्र कोट्यवधींचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाकडे सध्या महानगरपालिकेनं दुर्लक्ष केल्याची नागरिकांची तक्रार आहे. उद्यानात अनेक ठिकाणी गवत वाढलं असून बसण्याची बाकं तुटली आहेत. काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत. स्वच्छतेचा अभाव प्रकर्षानं जाणवतोय. उद्यानाची दुरवस्था झाल्यानं महापालिकेच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे उद्यान सर्वसामान्यांसाठी पूर्ण क्षमतेनं खुलं व्हावं, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा मिळावा, तसंच मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध व्हावी. या उद्यानाची महापालिकेनं तातडीनं दुरुस्ती करून स्वच्छता आणि देखभाल याकडे लक्ष द्यावं, अशी मागणी सामाजिक संघटना आणि स्थानिक रहिवाशांनी केली आहे.